आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। शेतकऱ्यांना एकजुटीने या हक्काच्या विजेसाठी कुरुल येथे निर्णायक रस्ता रोको आंदोलन। मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता कुरुल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य रस्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। या आंदोलनाबाबतचे लेखी निवेदन महावितरण अधिकारी, मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रभाकर भैया देशमुख यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अनेक वेळा निवेदन देऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन तसेच आंदोलने करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली आहे। आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत: स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करावी, शेतकऱ्यांना दररोज किमान 8 तास 3 फेज वीज पुरवठा द्यावा, 24 तास अखंड सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करावा, जळालेला डीपी 24 तासाच्या आत बदलून बसवावा आणि महावितरणकडून शेतकऱ्यांवर होत असलेला कथित अन्याय तात्काळ थांबवावा। प्रभाकर भैया देशमुख यांनी आरोप केला आहे की काही दलाल व पुढाकारांच्या माध्यमातून पैसे दिल्यास जळालेला डीपी काही तासात बसवला जातो, मात्र सामान्य शेतकऱ्यांना पैसे न दिल्यास 3 ते 4 महिने महावितरण कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात। त्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। याशिवाय त्यांनी सांगितले की ग्रामीण भागात सध्या 24 तास सिंगल फेज वीज पुरवठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वीज येण्याची वाट पाहावी लागते। दुसरीकडे 3 फेज वीज केवळ 3 तासच मिळत असल्याने शेतीला पाणी द्यायचे की जनावरांना पाणी पाजायचे की घरासाठी पाणी भरायचे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहत आहे। पुरेसा पाऊस नसल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहेत। अशा परिस्थितीत नियमित वीज पुरवठा मिळाला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल असेही प्रभाकर भैया देशमुख यांनी सांगितले। तसेच त्यांनी इशारा दिलाय की स्मार्ट मीटर हटवले नाहीत, शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा दिला नाही आणि जळालेले डीपी वेळेत बसवले नाहीत तर स्मार्ट मीटर विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल। यावेळी प्रभाकर भैया देशमुख म्हणाले, मी शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत लढण्यास तयार आहे। हा लढा माझा नसून प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काचा आहे। आज आपण एकत्र आलो तरच उद्या आपल्या हक्काची वीज मिळेल। तसेच निवेदनात त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत शेतकऱ्यांना वीज द्या अन्यथा आम्हाला विष देऊन मारा अशी मागणी केल्याचे सांगितले। वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने आता लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन केले आहे। जामगाव, वटवटे, वाघोली, कोरवली, कामती बुद्रुक, अंकोली, बाबळगाव, हरळवाडी, कामती खुर्द, विरवडे, दातपूर, परमेश्वर पिंपळी, गोटेवाडी, सय्यद वरवडे, ढोके, कुरुळ, पाटकुळ, पेनूर, कोताळे तसेच परिसरातील सर्व शेतकरी व नागरिकांनी शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 3 वाजता कुरुल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन करण्यात आले आहे। प्रभाकर भैया देशमुख यांनी पुढे सांगितले की हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून शेतकऱ्यांच्या हक्काच्या विजेसाठी आहे। प्रत्येक शेतकऱ्याने एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे। आज आपण साथ दिली तरच उद्या आपल्या शेताला, जनावरांना आणि घराला नियमित वीज मिळेल। त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे। शेतकऱ्यांनो, आता एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे। हक्काची वीज मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आंदोलनात सहभागी व्हा। दिनांक 3 जुलै 2026, वार शुक्रवार, वेळ दुपारी 3 वाजता, स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुरुल। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज। राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्याबरोबर सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये असल्या भयानक रखरखत्या उन्हामध्ये 3.5-4 महिने झालं महावितरणचा मनमानी कारभार चालू आहे। अक्षरशः शेतकरी उद्ध्वस्त झालाय, फळबागा उद्ध्वस्त झालेत, पिकं उद्ध्वस्त झाली, ती मुख्य जनावरांचे पिण्याचे पाणी असून पिण्याच्या पाण्यावाचून हाल चालू आहेत। आणि विशेष म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकारने सोलर पंपाची योजना काढली। खूप आनंदाची गोष्ट आहे, मी स्वागत करतो फडणवीस साहेबांचं। सोलर पंप
50 ते 40% वापर चालू आहे. तरीसुद्धा ह्या शासनाला मी जाहीर आवाहन करतो की सोलर पंप नसताना तुम्ही 8 तास लाईट फुल क्षमतेने दिली, 3 पीस सिंगल फेज भगीरथ लाईट व्यवस्थित दिली. पण या 3.5-4 महिन्यात तुम्ही एकतर 8 तास लाईट दिवसा देणार म्हणून तुम्ही जाहीर केलेलं आहे इलेक्शनच्या पूर्वी विधानसभेला, आणि आता 8 तास तर लाईट नाहीच, 4 तास देत आहे तुम्ही. अरे हे कुठल्या कायद्यात बसतंय? 21व्या शतकात आलो आपण आता. 4 तास लाईट माझ्या शेतकऱ्याला कशी पुरायची? नदीवरनं पाईपलाईन केलेत, 1 तास 1.5 तास ती पाणी पडायला, हौदात पाणी पडायला, त्या ह्याच्यात पाणी हिरीत पडायला वेळ लागतो. सोलर पंप असताना तुमची लाईट बचत होत असताना तुम्ही लोड शेडिंग चालू केलेलं आहे, 20 तास लोड शेडिंग. अहो ही कुठल्या कायद्यात बसते? सिंगल फेज इतके वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळून आता 65-70 वर्ष होत आली. इतक्या वर्षात 8 तास 24 तास लाईट होती त्या काळात, आता 8 तासावर आली. मग ही भागत नसल्यामुळे 24 तास 8 तास लाईट होती ना. मग आता तुम्ही वेगळी काय सिस्टीम केली का की माझ्या शेतकऱ्याला डायरेक्ट विद्युत पुरवठा करून पिकाला पाणी, फळबागेला पाणी मिळायची? 4 तासावर आणले, 4 तास सुद्धा महावितरणच्या संबंधित काय काय अधिकाऱ्याचा इतका गलतान कारभार चालू आहे. 15 मिनिटाला, अर्ध्या तासाला लाईट ट्रिप होते. आणि हा माझा शेतकरी अन्याय सहन करतो. पिकाची, फळबागेची वाट लागली, कर्ज बाजार आहे, थकीत कर्ज आहे, 2 लाखाची कर्जमाफी, उद्धव साहेबांच्या माफ झालेला बसत नाही म्हणतंय सरकार. अरे कुठल्या कायद्यात बसते? सरसकट कर्जमाफी तुम्ही दिली पाहिजे. 10 लाख कर्ज असू द्या, त्यातलं 2 लाख माफ करा ना. 2 लाखाला वर 15,000 असू द्या, त्याचं 2 लाख माफ करा. 5 लाख असू द्या, 2 लाख माफ करा. माझं जाहीरपणे आव्हान आहे शासनाला की शेतकऱ्यांचा अक्षरशः प्रपंच उद्ध्वस्त झालेत. आता पावसाळा चालू झालाय, पडतोय. सिंगल फेज जमत नसेल तर भगीरथ लाईट आम्हाला 12 तास द्या रात्रीची, संध्याकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत. आणि 3 पीस दिवसाची आम्हाला 8 तास लाईट द्या. 4 तास ही कुठल्या कायद्यात बसतो? आम्हाला काय कारण सांगायचं नाही. तुम्हाला खुर्च्या दिलेत आमच्या कामासाठी, त्याचा उपयोग आमच्या कामासाठी करा. जाहीरपणे आवाहन करतो. डीपी एकतर मी सांगू इच्छितो, 40 वर्षापासून 63चा डीपी जळलेला 8 दिवसात जळते. तो डीपी महावितरण शासन ती दुरुस्त करून देते. अहो तुम्ही आराखडा तयार करा. मुख्य अभियंता असो, प्रकाश गडचे कार्यकारी संचालक आहेत महावितरणचे, त्यांच्याकडनं राज्याचा आढावा घ्या ना. ऊर्जा मंत्र्यांनी काय काम आहे तुम्हाला खुर्ची दिली? कुठल्या कामासाठी चाललाय तुमचा कारभार हा? तुम्ही ॲडिशनल डीपीला किती लोकांची गरज आहे? त्या 63च्या डीपीवर किती लोड आहे बघा, आणि ॲडिशनल डीपी द्या ना. आमदार खासदारांची चूक नाही, आमदार फंड, खासदार फंड वेळेवर येत नाही. शेकडो ॲडिशनलचे अर्ज तिथं महावितरणच्या कार्यालयात धूळ खाट पडलेले आहेत, आणि ॲडिशनल डीपी मिळत नाही. अहो 21व्या शतकात आहे, कुठल्या शतकात आहे आपण आता? राज्य सरकारला कळलं पाहिजे, कोट्यवधी रुपयाचा निधी तुमच्याजवळ असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे. मी मस्ती म्हणून बोलत नाही. शेतकऱ्याची वाट लागली. सोलर पंपाचे दिलेलं असताना सुद्धा आता 3-3 महिने सोलर पंपाचे पैसे भरले तरी शेतकऱ्याला सोलर पंप मिळत नाही. 15 दिवसात सोलर पंप दिला पाहिजे. आणि जाहीरपणे मी महाराष्ट्रातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या घरगुती नागरिकांना विनंती करतोय, स्मार्ट मीटर काढून फेकून द्या. अरे 300-400 रुपये घरातलं बिल येते, तुम्ही 3,000-2,000 कुठल्या कायद्यात बसते? कुठली वीज वापरली तुमची? आम्ही स्मार्ट मीटर हे बोगस बिल आहे. वेळात तर ह्याची आम्ही होळी करू, परंतु या मागण्यासाठी आणि पुन्हा डीपी जळल्याला 2 दिवसात दिलं पाहिजे, अन्यथा शासनाने कायदा करावा. 2 दिवसात डीपी न दिलेल्या या संबंधित अधिकाऱ्याने विलंब लावला तर त्याच्यावरती शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायचा कायदा करावा, तर ह्या अधिकाऱ्यांना शिस्त लागत. नाहीतर 15-15 दिवस, महिनाभर डीपी मिळत नाही. गरीब शेतकरी पैसे नसल्यामुळे, अडचण असल्यामुळे देत नाहीत. आणि 2 दिवसाखाली जळलेल्या डीपी 5,000-10,000 एजंट मार्फत ह्या मस्ती आलेल्या भ्रष्ट पुढारी आहेत, काय गंज खाल्लेले, त्या पुढाऱ्यामार्फत सवय लावलेल्या अधिकाऱ्यांनी पैसे खायचे. तसल्या पुढाऱ्यामार्फत पैसे मिळाले की लगेच दुसऱ्या दिवशी डीपी दिला जातो. आणि कुठल्या कायद्यात बसते? असा मनमानी कारभार करू नका. त्यामुळे आता सध्या शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. चालू शिस्त लावण्यासाठी 8 तासाची लाईट आम्हाला दिवसा द्या, 3 पीस, रात्रीची 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत. सिंगल फेज द्या, नाही तर भगीरथ चालू ठेवा. त्यामुळे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ऊर्जा मंत्री, पालकमंत्री यांना कळवलेलं आहे मेल आयडियावरती. मुख्य अभियंता प्रकाश गडला कळवलेला आहे, मुख्य अभियंता बारामतीला कळवलेला आहे, आणि मोहोळचे कर्तव्यदक्ष अधिकारी पटवेगार साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेला आहे. कुरुल सब डिव्हिजन आणि मोहोळ सब डिव्हिजन आणि
ही व्यापक मागणी आहे. परंतु शेतकऱ्यांना सांगतोय मी, अन्याय सहन करू नका बाबांनो. अक्षरशः जगणं मुश्किल होईल. अरे तमाशा बघायला रात्री 11 वाजता 10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत थांबता तुम्ही बाहेरगावी, 15 किलोमीटरवर जाता. आंदोलनाचं महत्व कळलं नाही तुम्हाला. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्याचा आदर्श घ्या. 70-80 शेतकऱ्यांनी बलिदान दिलं, पण बदललेला कायदा देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना तोच कायदा पारित करायला भाग पाडलं. माझे पत्रकार बंधू, मीडियाचे, युट्यूबचे संपादक अक्षरशः बातम्या देतात, पण शेतकऱ्याला तुम्हाला जाग येणार सगळं कळतंय. अरे हजारोच्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हा. तुमच्यावर अन्याय झालाय. आम्ही काय वर्गणी मागलेली नाही तुमची. तुम्ही न मागता तर कधी दिलेच नाहीत. हा माणूस आपदतो, संघटना आपदती, पण अरे काय तुम्हाला वर्गणी नाही, त्रास नाही. आयत्या आंदोलनात निवेदन द्यायची आम्ही, पदरच्या पैशानं स्पीकर लावायचा. अरे कमीत कमी तुमच्या पोटा पाण्यासाठी तर नका शेतकऱ्यांना हजर राहा. अन्याय सहन करू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा गुन्हेगार आहे. याची जाणीव ठेवा. शेतकरी बांधवांना वाईट वाटून घेऊ नका. अरे पिटून उठा. उसाची बिले वेळेवर नाही, पाणी वेळेवर नाही, डीपी वेळेवर नाही, की तुम्ही गप बसलाय घरात म्हणून अन्याय सहन करताय म्हणून अन्याय करायची ताकद आहे. अन्याय करायचं धाडस सरकार करतंय. त्यामुळे उद्या तारखेला, शुक्रवारी ठीक 3 तारखेला ठीक 3 वाजता कुरुलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात, मोहोळ तालुक्यातल्या कुरुलच्या चौकात भव्य रस्ता रोको आंदोलन आहे. त्यांनी लवकर निर्णय घ्यावा, कारण 12 तारखेला मोर्चा काढणार होतो. ती मला पत्र दिलं, सिंगल पेज चालू करतो, 3 पेज व्यवस्थित देतो. आमची फसवणूक केली शेतकऱ्याची, कुरुल सब डिव्हिजन आणि मोहोळ. त्यामुळं नरखेड भागातले असो, शेटपळ भागातले असो, पापरी खंडाळे असो, इकडं आष्टी असो, कामती, दातपूर, कोरवली, सावळेश्वर, गोटेवाडी, पाटकुल, पिंजूर, टाकळी ह्या भागातल्या आणि इतर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी उद्याच्या म्हणजे शुक्रवार 3 तारीख ठीक 3 वाजता कुरुलच्या चौकात उपस्थित राहून रस्ता रोकोमध्ये आंदोलनात सहभागी व्हावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला ह्या गोष्टी खाली काय चालल्यात माहीत आहे का नाही मला माहीत नाही, परंतु लवकर निर्णय घ्या. 8 तास लाईट द्या आम्हाला. सोलर पंप 15 दिवसात त्याचा बसवून द्या. नंतर आम्हाला, माझी मागणी आहे ह्या निवेदनात लिहिलेलं आहे मी, की तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला औषध द्या, विषारी औषध, की पेल्या आमचा जीव जाईल, आम्हाला मरण येईल. अशा 2 मागण्या आहेत आमच्या आंदोलनात द्या. संबंधित शेतकऱ्यांच्या बाबत आणि आम्हाला आमचा जीव घेण्यासाठी तुम्ही औषध द्या आम्हाला. आता आम्ही काय करणार तर ह्यापेक्षा वेगळं काय करणार. अरे खुर्च्याच तुम्हाला दिलेत आमच्या कामासाठी, त्याचा उपयोग करा ना. खासदार आमदारचा फंड येत नाही. शेकडो डीपीच्या मागण्या जे प्रस्ताव पडून आहेत, डायरेक्ट मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांनी निधी करून, कंपनीला आदेश करून, माहित्रांच्या अधिकाऱ्याकडनं रेकॉर्ड घ्या. ॲडिशनल लोड किती डीपीवर आहे ते ॲडिशनल करून द्या ना. या मागणीसाठी आमचं आंदोलन आहे. शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी हजर राहावं. अन्याय सहन करू नका बाबांनो. वाट लागेल तुमची. कुठल्या पक्षाचा नेता बितार, कुणाचा नेता तुमच्या वेळेला कोण येते, कुठे गेले निवडून दिलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य. पट्ट्यानो सत्ता तुमची आहे. एकनाथ शिंदे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, घड्याळ आहे राष्ट्रवादीचं. अरे कुठला नेत्यावर काय करता तुम्ही. तुमच्या शेतातलं सुद्धा जळा लागले तरी कळना लागा तुम्हाला. वाईटपणा नेत्याला वाईट वाटेल, मंत्र्याला वाईट वाटेल, माझ्या आमदारला वाईट वाटेल.